नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी। आयपीएलच्या 18व्या मोसमातील 28व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने-सामने भिडणार आहेत। रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहेत, तर संजू सॅमसन यांच्याकडे राजस्थानच्या कर्णधार पदाची जबाबदारी आहे। या दोन्ही संघाचा या मोसमातील 6वा सामना असून दोन्ही संघांनी शेवटच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय। त्यामुळे या दोन्ही संघांचा हा सामना जिंकून कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे। आयपीएलच्या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक 5 ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या 18व्या मोसमात वाईट स्थिती झाली आहे। मुंबईने या हंगामात 5 सामने खेळले असून मुंबईने त्यापैकी सलग 2 आणि एकूण 4 सामने गमावलेत। त्यामुळे प्लेऑफ मधील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबई समोर कमबॅक करून पुढील सामने जिंकण्याचे आव्हान असणार आहे। मुंबई समोर आज अजिंक्य असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान आहे। अभिषेक शर्मा याने केलेल्या स्फोटक शतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादनं घरच्या मैदानात पंजाब किंग्सवर धमाकेदार विजय मिळवलाय। हैदराबादनं विक्रमी 246 धावांचा यशस्वी पाठलाग करत या मोसमातील सलग 4 पराभवानंतर पहिला आणि एकूण दुसरा विजय नोंदवलाय। हैदराबादने हे आव्हान 18.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं असून हैदराबादने यासह पंजाबचा 8 विकेट्सने धुव्वा उडवलाय। लखनौ सुपर जायंट्सनं गुजरात टायटन्सचा 6 विकेट्सने पराभव केलाय। एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातनं 6 विकेट गमावून 180 धावा केल्यात। लखनौने 20व्या षटकात केवळ 4 गडी गमावून लक्ष्य गाठलंय। निकोलस पुरननं 61 आणि एडन मार्कमनने 58 धावा केल्यात। शार्दूल ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 बळी घेतलेत। भारताचे भालाफेकपटू आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक विजेते डीपी मनू याला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं मोठा झटका दिलाय। डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे। मनूच्या सॅम्पलमध्ये मिथाइल टेस्टोस्टेरोन हे प्रतिबंधित पदार्थ आढळून आले, ज्यामुळे ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। अमेरिकेतील ऑबनडेल सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय मिश्र कंपाऊंड संघानं तिरंगा फडकवलाय। भारताचे तिरंदाज ऋषभ यादव यांनी ज्योती सुरेखा वेन्नम यांनी काल सुवर्ण कामगिरी केली आहे। या स्पर्धेतील भारताचे हे पहिलं सुवर्ण पदक आहे। लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरनं सतत होणाऱ्या टीकेबद्दल समालोचकांवर टीका केली आहे। गेल्या वर्षी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग 2025च्या मेगा लिलावात शार्दूल विकला गेला नाही, पण मोहसिन खान स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने त्याला बदली खेळाडू म्हणून निवडले। शार्दूलला संघात समाविष्ट करण्याचा हा निर्णय आतापर्यंत एलएसजी साठी योग्य ठरत असल्याचं दिसून आलंय। सामन्यानंतर समालोचकांवर ताशेरे ओढताना शार्दूलने ठाम शब्दात सांगितले की स्टुडिओमध्ये बसून कोणीही टीका करू शकतं, पण मैदानावर काय चाललंय ते फक्त खेळाडूंनाच माहिती असतं। टीका करण्याआधी एकदा स्वतःची आकडेवारी बघावी असं समालोचकांना सुनावलंय। आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसलाय। गुजरात टायटन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स दुखापतीमुळे मायदेशी परतलाय। अशा परिस्थितीत तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडू शकतो असं मानलं जात आहे। 6 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात दरम्यान त्याला पाठीची दुखापत झाली होती आणि तो आता न्यूझीलंडला मायदेशी परतलाय। या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।